सिनेमाच्या शतक महोत्सवी वर्षात सर्वात पहिला चित्रपट काकस्पर्शने 100 गाठली। येत्या काही दिवसात हा चित्रपट 100 दिवस पूर्ण करणार आहे। अत्यंत लोकप्रिय झालेला हा चित्रपट प्रत्येक रसिकांच्या मनावर राज्य करत आहे। महेश मांजरेकरांनी हे शिवधनुष्य लीलया पेललं, यात काही शंकाच नाही। एका वेगळ्या धाटणीचा विषय घेऊन त्याला आजच्या पिढीसमोर उभं करायचं हे कर्तव्य मांजरेकरांनी उत्तम पेललं। काकस्पर्शाचा प्रत्येक कलावंत सचिन खेडेकर, प्रिया बापट, अभिजित केळकर, केतकी माटेगावकर पासून ते अगदी सविता मालपेकर, वैभव मांगले, मेधा मांजरेकर पर्यंत प्रत्येकाने आपले काम चोख बजावले। या चित्रपटासाठी अनेक कलावंतांनी मुंडणही केले। हा चित्रपट पडद्यावर येण्या अगोदर विनय आपटे यांनी रंगमंचावर आणला होता। काकस्पर्शाची कथा उषा दातारने लिहिली असून त्याची पटकथा आणि संवाद गिरीश जोशी यांचे आहेत। कवी किशोर कदम यांच्या ओव्यांना संगीतकार राहुल रानडे यांनी चाल लावली। या चित्रपटाच्या DVD नुकत्याच लंडनमध्ये प्रसिद्ध झाल्या। काकस्पर्शाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला परिसस्पर्श झाला असं म्हणूया का? राजश्री.com करिता वैभवी प्रधान।